झी 24 तास एक पाऊल पुढे। प्रायोगिक रंगभूमीवर आविष्कार नाट्य संस्था घेऊन आले मधल्या भिंती। विजय तेंडुलकरांच्या या नाटकात मानसी कुलकर्णीची महत्वाची भूमिका आहे। चला तर पाहूया त्याचा रिपोर्ट। आईला आणि बापाला मुलं तरी 3 दिसत नाही। खरं तर तेंडुलकरांचं नाटक म्हटलं की व्हायलेन्स, सेक्स हे आलंच। मात्र त्यातही तेंडुलकरांनी काही वेगळ्या धाटणीचीही नाटकं लिहिली आणि त्यापैकीच एक म्हणजे मधल्या भिंती। ही आहे एका मध्यमवर्गीय कुटुंबाच्या जीवनपटाची कहाणी। मानवी नातेसंबंध आणि मानवी भावभावनांमध्ये होणारा संघर्ष या नाटकामध्ये मांडण्यात आलाय। म्हणजे तिला सुद्धा इथल्या माणसांची जरा सवय व्हायला हवी ना। आपल्या सदाबद्दल बोलली आहे मी तिच्याकडे। म्हटलं विमा कंपनीच्या नोकरीला आणि अहो गप्पा तर एवढ्या मारतो ना की जेवणाचा सुद्धा मान राहत नाही त्याला। आणि अहो गप्पा तरी कसल्या अमेरिकेच्या काय इंग्लंडच्या काय। ऍक्च्युली असं आहे की आईने जन्म दिलाय आणि नंतर तो बायको बरोबर उरलेला काळ काढायचा असं एक साधारणपणे गणित असतं। पण शेवटी कसं असतं की ज्या आईचं बोट धरून आपण लहानपणी चाललेलो असतो त्या आईला तिचं बोट धरून आपण कधीतरी चालवायला पाहिजे, एवढी एक भावना माणसाच्या मनात हवी, म्हणजे त्याच्या मुलाच्या मनात हवी किंवा त्या मुलीच्या मनामध्ये हवी। आणखीन हे सगळं करत असताना की आता तो एक तरी मी म्हटलं की आई आणि मुलाच्या नात्यात पण जे एक प्रेमाचं जे घट्ट वीण असते ती आईच नेहमी सुलभ करत असते की बाळा तू जा, तू हे कर, तू ते कर, तू ते कर। तर ते सगळं करत असताना ते बोट सुटणार नाही याची मुलांनी काळजी घ्यायला पाहिजे असं मला वाटतं। मग काही प्रॉब्लेम होतील असं मला खरंच मनापासून वाटत नाही। मला शांतता हवी आहे तर। मलाही ती हिरावायची नाहीये, पण तू आशीर्वाद दिलाच पाहिजे। हक्क सांगतोय। अगं आई आहेस तू माझी, जन्मदात्री मुलगा आहे मी तुझा। तेंडुलकरांनी 1958 मध्ये हे नाटक लिहिलं होतं। त्या घरासाठी केलंय मी आज 8 वर्ष। त्या घराने केलंय तुझ्यासाठी आज 29 वर्ष। बेस्टच्या स्पर्धेमध्ये या नाटकानं पारितोषिकही पटकावलं। मात्र त्यानंतर हे नाटक रंगमंचावर सादर झालंच नाही। आता अनेक वर्षांनी हे नाटक पुन्हा रंगमंचावर आणण्याचं धाडस केलंय ते आविष्कार संस्थेनं। तरीही तू आणून दिलेल्या रकमेतून तुझं सारं करीत आले मी। होईल तितका व्यवस्थित। मला तेंडुलकरांचं एक नाटक करायचंच होतं। मनपूर्वक इतक्या मोठ्या लेखकाचं उत्तम नाटक मला खरोखर करायचं होतं। फक्त जी नाटकं त्यांची बरेच वेळा झालेली आहेत त्याच्यापेक्षा मला मधल्या भिंती करायचं होतं। काकडे काकांनी ते सुचवलं, माझ्याही मनात ते होतं। आणखीन खूप आवडलं होतं मला। त्या गेल्या 1958 सालचं नाटक आहे आणि त्याच्यानंतर ते जवळजवळ हार्डली एखाद दुसरा प्रयोग त्याचा झाला असेल। तर त्याच्यामुळे मला असंच नाटक करायचं होतं जे तेंडुलकरांचं फारसं झालं नाही। आणि फॅमिली ड्रामा म्हणून किंवा त्यातलं मला कधी कधी असं वाटतं की त्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण टेक्निकली सुधारलो, पण अजून बऱ्याचशा गोष्टी परंपरागत पिढ्यानपिढ्या चालूच आहेत त्या नाटकात मांडलेल्या समस्या किंवा विषय, असं मला मनापासून वाटतं। तेंडुलकरांची साहित्यकृती ही कुठच्याही काळात लागू होणारी अशीच आहे आणि म्हणूनच त्यांची अनेक नाटकं ही पुन्हा रंगभूमीवर येत आहेत। मात्र त्यांचं नाटक सादर करणाऱ्याला ते एक आव्हानच असतं। तू काहीच देऊ नकोस, लग्नाला कोणाला येऊ दिलं नाहीस म्हणून आशीर्वाद घ्यायला घरी आलो। ही ओरिजिनली ज्या वयाची आहे त्या वयात हे या वयाचं कॅरेक्टर करायला मिळणं हे मला वाटतं खूप स्पेशल गोष्ट आहे माझ्याकरता। कारण मी साधारण त्या वयाची झाल्यावर मला त्या वयाचे रोल मिळणं हे अपेक्षितच आहे। पण ह्या वयात त्या एज ग्रुपच्या हालचाली, त्यांची थॉट प्रोसेस, त्यांची मेंटॅलिटी हे सगळं दाखवायला मिळतंय। त्याचा मी खूप प्रयत्न केला असं मला वाटतं। ते कसं झालं असेल ते प्रेक्षकच सांगतील, पण एवढं नक्की की मी जेवढं काही करण्याचा प्रयत्न केलाय त्यात आमचे दिग्दर्शक विश्वास सोनी यांचा खूप मोठा हात आहे। त्यांनी अक्षरशः म्हणजे सगळे कॅरेक्टर्स प्रत्यक्षात उतरवण्याचे प्रयत्न खूप केले। आई तुला शेवटचं सांग, तुला नंतर वाटेल पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल। एकूणच कालातीत असं हे नाटक आवर्जून पाहायलाच हवं। तुझ्या स्वतःच्या आयुष्याची एकच एक महत्वाची वेळ तेव्हा निघून गेलेली असेल। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। कुठे माझं सदा। झी 24 तास एक पाऊल पुढे।